सर्वात मोठी बातमी मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे। सध्या महागड्या डिफेंडर या कारने प्रवास केल्यामुळे जरांगे पाटलांवर टीका केली जात आहे। तसेच ही कार जरांगेंना दौऱ्यासाठी कोणी दिली अशी चर्चा सध्या सुरू आहे। जरांगे पाटील म्हणाले की पश्चिम महाराष्ट्रातला समाज जागा झाला याचा आम्हाला मनापासून आनंद आहे। पश्चिम महाराष्ट्र एकत्र येत नाही असं कुणीतरी आधी म्हटलं होतं, पण मराठे जागे झाले हीच आनंदाची गोष्ट आहे। आपण एक आलो नाही तर आपल्या मुळावर घाव बसतो। काहीही गरज नसताना आपल्या मराठा समाजाच्या नोंदी रद्द करण्याचं काम केलं। आपला समाज जसा ताकदीने उतरला ते कुणाला खपत नाही। आपल्याला भविष्याचा विचार करणं गरजेचं आहे। सावध व्हा, अन्यथा पुढच्या पिढीत सगळं मुश्किल होईल। अन्यायाची जाणीव झाली हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। जरांगे पाटलांनी म्हटले की मराठ्यांना आरक्षणात ठेवायचं नाही हा कट रचला गेला। तुम्ही एकजूट राहिले नाही तर मराठे आरक्षणापासून बाहेर जाणार। तुम्ही पक्षात विखरू नका, लेकरं मोठे होऊ शकत नाही, आरक्षण नसल्याने नोकऱ्या मिळत नाहीत। काहींच कारण नसताना प्रमाणपत्र रद्द करत आहे। आपल्याला जाग होणं गरजेचं आहे। ओबीसीचं 1% आरक्षण द्या असं आम्ही म्हणत नाही। आमची नोंद सापडली त्याचं कोणबी प्रमाणपत्र द्या म्हणत आहे।